तुझी भिक्षा घेऊन आली ती ही का? महाराज काय झाले? काय झाले? ही भिक्षा नव्हे काय? मी गरीब दुबळी, माझा नवरा सर्व 4 रुपये दरमहा मिळवित असतो. ही भिक्षा नव्हे कोण म्हणेल, परंतु एवढेसे भिक्षेत माझे पोट कसे भरेल आणि मी तुझे कल्याणाचे कसे बरे चिंतावे? जा बाबा, तुम्हा ब्राह्मणांची चिकाटीच मोठी. आम्ही तुमच्या पोटाची काळजी कोटवर करावी, तुम्ही एखादा रोजगार धंदा करावा ना. हे खरे, परंतु तुझ्या शेजारणीसारखे तुझे काही नुकसान नाही बरे. तुझे काही मी तुला तेच पाडे बोलू देणार नाही. माझ्या शेजारणीचे मूल ते तर तिच्या नशिबाने मेले. नशिबाने मेले होते काय? नशिबाने नाही तर काय, तुम्हाला पुष्कळ भिक्षा दिली नाही म्हणून मेले काय? थोडे का असे ना, परंतु ती आमच्या संतोषाने असावी. तिने तुमच्या संतोषाप्रमाणे दिले असते तर तुम्ही तिचे मूल वाचविले असते काय? यात काय संशय आहे? जर तिने मला संतोषविले असते तर ती मी तिच्या मुलावरील खची सर्व पीडा दूर केल्या नसतात काय? आणि ती पुत्रवती झाली नसती काय? जोशी आपल्या मुलास कसे मरू देता हे तुम्ही त्यास विचारा. तिच्या मुलावर पीडा तरी कसल्या होत्या त्याविषयी मला काहीच माहित नाही. तुम्हीच का सांगा ना. का तुला ग्रहांची पीडा ठोकली काय? अगे, जिथे महादेवासारख्या देवाला पाण्यात बुडी मारून लपावे लागले अशा त्या ग्रहांच्या झपाट्यापासून वाचेल तरी कोण? महादेव गोळा खरा, म्हणूनच त्याने दोषाचे ऐकून ग्रहाला वेला. मग ते काय मजला पीडा करीत आहेत काय? छे, तुला नाही पण तुझ्या होणाऱ्या मुलाच्या मुळावर फार टाकले. त्याचा शेवट कसं करतील माझ्याने सांगत नाही. जोशी जर मरणातून माणसे वाचवतात तर इंग्रज सरकार सर्व औषध उपाय करण्यास एकीकडे ठेवून सर्व इस्पितळे मोडून ते सर्व काम या जोशीच्या वेळेत का बांधत नाही? महाराज, यावर काही उपाय असल्यास सांगा. असे पाहिला घाबरून जवळ पायलीभर दाणे होते नव्हते ते डाळ तांदूळ आपली तुंबडी भरवली व तपकी रोडात मिशावर डावलाने ताव मारू लागला. आता समाधानी झालात ना, मग उपाय सांगा. तुझं नाव काय? माझे नाव जोगाई. जोगाई. बाई, तुझी मकर राशीचा शनी तुझ्या मुलाला छळण्या वाचून राहणार नाही. याला उपाय एक, तू दर शनिवारी पंचमुख्या मारुतीला रुईच्या पानांची किंवा फुलांची माळवा. हे झाले तात्पुरते समाधान. व दुसरे, तू मारुतीला कबूल कर की तू 23 ब्राह्मण तू पोळ्यांची भोजन घाली तरच काही दिवस तुमच्या मुलाला काही बाधा होणार नाही. ग्रहाच्या पिढा अगदी खोट्या आहेत. जोशी आणि जोगा या दोघांची रास एकच, परंतु ब्राह्मण ग्रहाचे बाप ठरल्यामुळे ते त्यांना पिढा करत नाही. महाराज, श्रावण मास किती दिवस राहिला आहे? किती दिवस राहिले? आजपासून 16 दिवसांनी सुरू होईल. मी माझा नवरा घरी आला म्हणजे त्यांना विचारून तजबीज करून तुम्हाला बोलविण्यास पाठवते. तुम्ही कुठे राहतात मला सांगा. जुन्या गंजात येतो हा मी. का हो, ग्रहाच्या पिढ्या खऱ्या आहेत काय? सकाळी जोशी बुवांनी येऊन आपल्या होणाऱ्या बाळाविषयी फारच विपरीत ते सांगितले आहेत. विपरीत ते कसे? तुम्हास राग तर येणार नाही ना, कारण काय खर्च सांगितला आहे. राग येऊन काय करावे? मुलाच्या उपयोगी नाही तर मग कशाच्या? पण त्यात पैसे तरी किती लागल? मारुतीचे 23 ब्राह्मण तुपा पोळ्याचे घालावे हा उपाय. बाई, मी माझी तपकिरीची डबी शोधित आलो. बघा, डब्बीच्या निमित्ताने जोशी कसा घरात आला? महाराज, ब्राह्मण भोजनास काय खर्च लागेल तो सांगा. ब्राह्मण भोजनाचा खर्च, जपाचा खर्च असा वारेमाप खर्च लागेल. खर्चासाठी पैसे कुठून आणावे हाच विचार करतोय. कर्ज कुठून काढावे? तुम्ही का काळजी करता? जा बाबाजी किस्तीवाला 12.5चा लोका देऊन 10 रुपये घेऊन या. किती हा देवगोळेपणा. त्या जोशाने आपल्या घरी बेट ठरवले नाही. उरले सुरले सामान त्या कुंब्याच्या हाती लागणार नाही याची तजवीज केली. त्याकडे पैसे, सामान, धोतरजोडी सर्व घेतली. अहो सर्व माळी कुंब्यांनो, तुम्ही जर मनन करून वाचाल अथवा ऐकाल तर असं सिद्ध कराल की आपल्या घरावर दरोडा परवडेल.
पण या ब्राह्मण दोषावर भरोसा ठेवू नये, स्वप्नी सुद्धा नको. जीवन चालू वाटतं. किती वेळ लागेल काय माहिती जेवायला, खूपच वेळ झालाय. महाराजांचं किती वेळ चालतंय काय माहिती. आधी वाटतं महाराज. हा प्रसाद आहे बरे, पलीकडे बसून सावकाश खा. अरे कुंड्या, तुझे नशीब, तुला प्रसाद मिळाला. तुझ्या सारखे नशीब या भूमंडलावर तरी कोणाचे आहे काय? तुझ्यासारखा वेडा ख्रिस्ती मतानुसार इंग्रजांच्या राज्यात ब्राह्मणांचे ऐकून फसणारा हिंदुस्थान किरीस दुसऱ्या कोणत्या ठिकाणी या भूमंडलावर सापडणार नाही. पाटील बुवा, देव किती आहे माहीत आहे का? माहित नाही तर काय, आम्ही तुमच्यासारखे देव रहित आहोत काय? आम्ही देव रहित ते कसे ते सांग. आमचा देव येथून पाहता येतो. आता पाद्री आणि ब्राह्मण या दोघांचं पाद्री आणि ब्राह्मण या दोघांच्या उद्देशात किती अंतर आहे त्या लोकांकडे सोपवतो. पाटील बुवा, तुमच्या समजुतीनुसार हा देव खरा आहे का? मी तुम्हाला देवाविषयी काही विचारल्यास राग न येता सांगाल? हो सांगतो की. हा तुमचा मारुती देव कशाचा बनला आहे? हा आमचा मारुती देव दगडाचा बनलेला आहे. हा दगड कुठून आणला असावा बरे? मला असं वाटतं की हा दगड खाणीतून आणलेला असावा बरे. खाली तेवढा एकच धोंडा होता काय? आओ खाणीत एवढाच असा हा धोंडा कसा असेल? हा धोंडा तर पृथ्वीच्या पोटात असेल. म्हणजे पृथ्वी धोंड्याची आई म्हणण्यास काही हरकत नाही. मग पृथ्वी कोणी उत्पन्न केली असावी? तिला उत्पन्न करणारा दुसरा कोणी असावा. शाबास रे, उठ. हे आकाशातील बापा, तू आम्हा सर्व जगास उत्पन्न केले आहेस. यावरून आम्ही सर्वांनी तुझी सेवा करावी. पाटील बुवा, आता आपण पृथ्वीची किंवा तिच्या उत्पन्न करणाऱ्याची पूजा करावी का? तिची करावी तो अगतच आहे. पण साहेब, माझी खात्री होऊन मला असे कळू लागले आहे की हा धोंडा तर पूजण्यास काही पात्र नाही. परंतु आता याच्या चितडे करून याला मातीत मिसळून याची राख रांगोळी केली म्हणजे दुसरं कोणी मत सारखं भोळग्रस्त ब्राह्मणाचे ऐकून कर्जबाजारी होणार नाही. व दुसरे असे की या सोगाला फोडल्याशिवाय खरा जो भगवान आहे त्याला लोक ओळखू शकणार नाही. आता पाद्री आणि ब्राह्मण या दोघांच्या उद्देशात किती अंतर आहे याविषयी विचार करणे तुम्हा सर्व लोकांकडे सोपवतो. पण जे फार थोडके आहेत हो. त्यांनी तुम्हाला मारुतीच्या नावावर फसवले कारण तुम्ही अडाणी आहात. तुम्हाला वाचता येते का? नाही साहेब, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा बाप एक खेड्यात राहत असे. त्याने मला एका शाळेत शिकवण्याकरिता घातले होते खरी, परंतु पंतोजी मला खूप मारू लागला. त्यामुळे माझ्या आईने मला शाळेतून काढून गुरा मागे लावले. पंतोजी तुम्हालाच का मारी? तुम्ही खोडकर असाल. कदाचित मी असेल एक खोडकर, पण सगळी कुंभे मायांची पोरं मग सारखीच होती काय? पण आता कृपाळू कॅन्डी साहेबांनी बरेच दुसरे पंतोजी तयार करून गावोगावी पाठवण्याचा झपाटा चालविला आहे हो. त्याचे काय फळ? ब्राह्मणाने सगळ्या कुंभे मायांची पोरांना शाळेत न येऊ हाच उद्देश केला आहे ना. ब्राह्मणाने इतर शूद्र अतिशूद्र जातीवर केलेली विद्याबंदी उठवून त्यांना शिकवून शहाणे करण्याकरता ईश्वराने या देशावर इंग्रजांना पाठवले आहे. ते शिकून शहाणे झाल्यावर इंग्रजांचे उपकार विसरणार नाही व मग पेशवाईपेक्षा 100 पटीने इंग्रजी राज्य पसंत करतील. विद्या शिकून शहाणे झालेले शिवाजीराजेसारखे आपले राज्य स्थापन करून आपला राज्यकारभार आपण पाहतील. या इंग्रजी जमान्यामध्ये आमच्यासारखे लोकांना शिकून विद्या शिकून चांगले कळू लागले म्हणजे तुमच्यासारखे भट ब्राह्मणाचे आमचे लोक काही एक चालू देणार नाही.
बरे पाटील, आता संध्याकाळ झाली, मी जातो. जर आणखी वेळ मिळाला तर पुन्हा येऊन त्यांनी तुमची कशी कशी फसवणूक केली याची समजूत काढीन. गॉड ब्लेस यू. अगं मी दुकानी जाऊन येतो, तू लवकर घरी जाऊन भाजी भाकरी तयार कर. मगाशी माझं काही पोट भरलं नाही. यार झाली, हे घ्या, करा जेवण. अगं तुझं पण ताट घे. मगाशी पाद्री साहेबाच्या उद्देशावरून व घडलेल्या गोष्टीवरून आपल्यासारख्या अज्ञानी शूद्र लोकांना लुबाडून खाण्याचा भट ब्राह्मणाचा कावा चांगलाच उघडकीस आला आहे. म्हणून लवकर लवकर जेवण आटपून घरापलीकडील त्या ज्योतिराव गोविंदराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जी रात्रीची स्त्रियांसाठी शाळा चालू केली आहे त्यात जाऊन लिहिणे वाचणे शिकू. म्हणजेच पुढील जगातील आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या कळू लागतील. हो, खरे. महात्मा फुले यांनी दिलेली शिक्षणाची जी वहिवाट आहे ती शाहू महाराजांनी, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दिले आहे. म्हणूनच आज आपण वाचून लिहू शकत आहोत. म्हणून महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, वैज्ञानिक, डॉक्टर यांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. म्हणून हे संविधान आपण जपले पाहिजे. चला तर मग ज्या महिला, मुली अशिक्षित किंवा अडाणी असतील अशा आपण सर्वजणी प्रौढ महिला महाविद्यालयामध्ये जाऊन शिकूया, शहाणे होऊया आणि अंधश्रद्धेला मागे टाकूया. शिक्षण हे तृतीय रत्न. जय हिंद. सत्कार स्वीकारावा. यानंतर स्नेहल जाधव ही मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलची विद्यार्थिनी, एक